नमस्कार. लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत. आज आपण पन्हाळा तालुक्यातील नावली या ठिकाणी आलो आहोत. नावली ग्रामपंचायतचं हे कार्यालय आहे आणि या ठिकाणी केंद्र शासनाची स्वच्छता सर्वेक्षण 2025 ह्या अभियानाचा कशा प्रकारे बट्ट्याबोळ झाला आहे या संदर्भात आपण इथल्या अधिकाऱ्यांशी, इथल्या सरपंचाशी, इथल्या सदस्यांशी आपण बोलणार आहोत. मुळात ह्या गावामध्ये सार्वजनिक स्वच्छता असतील, गटारी असतील, रस्ते असतील, याची कोणत्या पद्धतीने स्वच्छता होत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी विचारायला गेलं असताना नवीन जे काय आले ते आमच्याकडे 2 महिन्याचा चार्ज आला. ग्रामसेवकांना विचारलं असतं ते आम्हाला 2 महिने चार्ज द्यायच्यापूर्वी काय झालं आम्हाला माहीत नाही. इथे सरपंच म्हणतात आम्हाला घाण दिसली तर आम्ही साफ करतो, नाहीतर करत नाही. आपलं नाव काय? संदीप बर्गे. संदीप बबन बर्गे. स्वच्छता सर्वेक्षण 2025 आपण या ग्राम सदस्य आहे. या सर्वेक्षण संदर्भात या गावातील स्वच्छता कशी आहे? आम्ही इथलं काही शूटिंग घेतलेलं आहे. आम्ही गटरींचं स्वच्छ घेतले इथल्या रस्त्यांचं फुटेज घेतलेलं आहे. रस्ते काय आता काय रस्ता आपल्याला मिळतच नाही फंड, आता चालूच मिळालेच नाही. ग्रामसेवक बदलले त्यामुळे काही करता येत नाही आम्हाला. आता मागाशी आपण म्हटलं की इथे जे गटर आहेत याच्यावरती वेळोवेळी फवारणी होत नाही. गटर सफाई केल्यावर आम्ही फवारणी करतोय. गटर कधी सफाई होते? वर्षातून एकदा. ज्याला जिथं गरज आहे तिथं करतोय. कधी गरज असते? जिथं जास्त पाणी हे केलं, आता गेल्या महिन्यात काढले खाली कोपऱ्यावर, म्हणजे वरच्या गलीला जिथं गरज आहे तिथं पाण्यात जास्त विभाग असतोय ना, तिथं काढतोय. बरं, केंद्र सरकारची एक योजना आहे स्वच्छ सर्वेक्षण 2025. या संदर्भात आरोग्याच्या काय तपासण्या गावातल्या लोकांच्या चालू आहेत की तपासण्या? कोण करते? अशा सेवक वगैरे. स्वच्छता सर्वेक्षण 2025 अभियान चालू आहे केंद्र शासनाचं. आरोग्य सेवक म्हणला ना, माधुरी परीट ह्या त्या सर्वेक्षणाच्या हे आहेत, अधिकारी आहेत, प्रकल्प अधिकारी. यांनी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्वच्छता सर्वेक्षण 2025 हे राबवलेलं आहे. हे अभियान आपल्या गावात आता आम्ही ग्रामपंचायत मध्ये मीटिंग घेतलेली, गाव मीटिंग. त्या गाव मीटिंग मध्ये महिला बचत गटाच्या त्यासनी बोलवून आपण सगळ्यांनी सांगितलेलं आहे, माहिती दिलेली आहे त्यासनी. बाबा प्रत्येक घराच्या दारात स्वच्छता, रांगोळी प्रत्येका दारात करायला सांगितले, म्हणजे महिलांनी सांगितलेलं. आम्ही इतर ग्रामपंचायत आम्ही हे करणारच, मात्र महिला पण त्यात सहभाग आहेत. इथले जे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कोण अधिकारी आलते का? कुठे दररोज येतात की, काल पण होते अधिकारी. चालते कशा संदर्भात येतात? गावात म्हणा, डेंग्यूची साथ म्हणा, हे असले तर बघ चेक करून स्वच्छता आणि आरोग्य या संदर्भात येऊन गेले देतात. काय नाव त्यांचं? ते आता नवीन बदलले, ते काय आपल्याला त्यांची माहिती नाही. काय का तुम्ही सदस्य आहेत ते आलते का तुमच्याशी? चर्चा केली का ते? तुम्हाला नाव माहित नाही? नाही माहित. इथल्या ग्राम विस्तार अधिकाऱ्यांशी चर्चा करूया आपण. ग्राम अधिकारी मॅडम, स्वच्छता सर्वेक्षण 2025 संदर्भात आपल्या काय काम केलं आपण गावात? मला फारसं काही माहित नाही आहे. मी आता 2 महिने झालं चार्ज घेतलाय फक्त, पण माहिती घेऊन मी सांगेन तुम्हाला. गावातील आम्ही जेव्हा सर्वे केला, गावातील गटारी असतील, रस्ते असतील, ही स्वच्छता नाही आहे. युनिनरी नाही आहेत गावामध्ये. एक फक्त ग्रामपंचायतीमध्ये आहे. महत्त्वाची गोष्ट, पाण्यामध्ये जे पिण्याचे पाणी आहे, आपल्या इथे एक पॉईंट आहे. गावातील जे पिण्याचे पाणी आहे स्वच्छ पेयजल योजनेअंतर्गत, याच्यामध्ये औषधाची फवारणी वेळोवेळी होती का? औषध टाकलं जातं की कधी टाकलं जाते? नियमित असणार. कधी म्हणजे महिन्यातून? कारण हे जे मला इथल्या सदस्यांनी विचारलं की वर्षातून एकदा गटरी साफ होते आणि त्याच्यावर तेव्हाच ते टीसील वर्षातून एकदा टाकून चालेल का? टीसील नियमित टाकलं जातं. त्याचा डाटा आपल्याकडे आहे? त्याचा डाटा आहे का आपल्याला? कधी कधी टाकलं हो, असेल की टीसील रजिस्टर आहे. ते बघायला मिळेल. बीडीओ संदर्भात आपण मगाशी बोललो होता की बीडीओचे आपल्याकडे पदभार आलेला आहे 2 महिन्यापासून. ह्या ज्या गैरसोयी आहेत, गावातील गटारी स्वच्छ नसतात, त्याच्यामध्ये BCG पावडर आहे, ब्लिचिंग पावडर ती टाकली जात नाही, आणि याच्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते गावच्या लोकांचं. सध्या कसं आहे, ग्रामपंचायतीच्या खात्यावर आता पैसे नाही आहेत. वसुली होईल, वसुली झाले की आम्ही ती स्वच्छता करून घेऊ. आता तेच की वसुली झाल्यावरच येणार ना आपण. पैसे नसतील तर आम्ही करणार कसं? कारण ते स्वच्छता करणारे लोक काय एक दिवस सुद्धा थांबत नाहीत, घाणीत काम करतात, त्यामुळे त्यांना पैसे लगेच ज्या त्या वेळेला द्यायला लागतात. मग आमच्याजवळ पैसे नसेल तर आम्ही स्वच्छता करणार कशी? ग्रामपंचायतीचं आर्थिक उत्पन्नच कमी आहे.
लोकसंख्या कमी असल्यामुळे गावात आर्मी मॅन असल्यामुळे त्याचं हे पण त्यांचा कर माफ आहे. कर्ममाप आहे. 50% दिव्यांगांचा माफ आहे आणि उत्पन्न पण कमी आहे ग्रामपंचायतीचं. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आता आपण पदभार स्वीकारला आहे, आता महत्त्वाच्या 2 गोष्टी होणं गरजेचं आहे सार्वजनिक आरोग्य दृष्टिकोनातून. आता तुम्ही म्हटलं की आम्ही पुढे काळात करू, मग याचं साधारण अंमलबजावणी कधी होईल? आता वसुली चालू आहे, वसुली झाली की आम्ही करून घेऊ, जानेवारी अखेरपर्यंत होईल. घनकचऱ्याचं आणि प्लॅस्टिकच्या कचऱ्याचं विलगीकरणाचा काय विषय आहे का गावामध्ये? कारण जागोजागी कचऱ्याचे रस्त्याच्या कडेला कचरा आहे. प्लास्टिक संकलनासाठी ते प्लास्टिक केज आहेत, ते तर लोकांची जबाबदारी आहे की त्यात प्लास्टिक त्यांनी टाकलं. Awareness लोकांच्या मध्ये कोण करतं? जनजागृती आपणच करायला लागते. प्लास्टिक केज आहेत त्यात ते कचरा कोण टाकतच नाही, तो गटरमध्येच असतो, त्यामुळे ते पाणी तुंबलं जाते आणि साठून त्याची दुर्गंधी आणि त्यातनं ढास ते उत्पत्ती होत जाते. लोकांनी ते त्यात प्लास्टिक साठवलं पाहिजे आणि ते प्लास्टिक आम्ही कोडोलीमध्ये जिथं प्लास्टिकचं हे केलं जाते विघटन, तिथं आम्ही ते पाठवायचं आहे. बरं. आता ह्याचसाठी सांगतो, हे जनजागृतीचा जो विषय आहे आपण जर सांगितलं, हे जनजागृती करणं हे ग्रामपंचायत काम आहे. मग हे होताना कुठं दिसत नाही. मी या गावचा नागरिक आणि पत्रकार दोन्ही प्रश्न विचारतो. ग्रामसभा घेऊन लोकांना सांगितलेलं आहे की गावात प्लास्टिक बंदी केलेली आहे आणि सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होतोच की आता गावात. होतोयच की मग याच्याविषयी ग्रामपंचायत काय करते? जो आहे ते आता ठीक आहे, त्याला ठराविक MM पर्यंत जाडीचं प्लास्टिक वापरायचं आहे ना. ते जे प्लास्टिक आहे ती सिंगल यूज प्लास्टिक, ते वापरल्यानंतर त्याच्यात टाकायचं, प्लास्टिक केजमध्ये संकलन करायचं त्याचं. आणि ते संकलन केलेलं प्लास्टिक आम्ही महिन्याच्या 10 तारखेला कोडलीच्या केंद्रात पाठवायचं आहे विघटनासाठी. मुळात यांनी ग्रामसेवक आहेत त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये इथं गाव छोटं आहे आणि त्यामुळे महसूल मिळत नाही आणि गेल्या 2 महिन्यापासून त्यांनी पदभार स्वीकारला असल्यामुळे मागच्या कालखंडात काय घडलं माहीत नाही. मुळात हा प्रश्न आजचा नाही किंवा काय नाही. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आजूबाजूला जितका कचरा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला त्याच्या संदर्भात सुद्धा इथे कुठेतरी उदासीनता दिसते आणि हे होणं गरजेचं आहे की एकीकडं केंद्र शासनाचा असेल, मोदी साहेबांचा कार्यक्रम आहे स्वच्छ सर्वेक्षण 2025, जेवढ्या ताकदीनं ग्रामपंचायत हद्दीमध्ये व्हायला पाहिजे होता तेवढा होताना दिसत नाही. कुठेतरी शासन स्तरावर, गाव लेवल, गाव पातळीवर याची उदासीनता दिसते. अधिकारी याच्यामध्ये कुठेतरी लक्ष पूर्णपणे घालताना दिसत नाहीत. प्रत्येक वेळी त्यांची ठरलेली उत्तरं आपल्याला ऐकायला मिळतात, आम्ही करू, आता करू. आणि मुळात ह्या गोष्टी गांभीर्यानं जिल्हा स्तरावर होणं अतिशय निकडीची बाब आहे. लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे, पन्हाळा. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.